लाइफ इंडिया टीव्ही न्यूज. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना पडधा परिसराच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम मोठ्या उत्साहात व सामाजिक बांधिलकी जपत पार पडला. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा पडघा, जिल्हा परिषद शाळा वाफाळे, जिल्हा परिषद शाळा देवडी तसेच जिल्हा परिषद शाळा कुंभारशिव, वारलीपाड आणि जिल्हा परिषद शाळा भोकरी येथील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ तसेच इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांनी व्यक्त केलेले समाधान यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना मन लावून शिक्षण घेण्याचे आवाहन यावेळी केले. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून त्यांचे भविष्य घडवण्यासाठी मनसे नेहमीच कटिबद्ध असल्याचा संदेश देखील यावेळी देण्यात आला. तर या कार्यक्रमास शैलेश शरद बिडवी, जिल्हाध्यक्ष, भिवंडी लोकसभा, रवींद्र नारायण विशे, सचिव, भिवंडी ग्रामीण विधानसभा, गुरुनाथ बाळू मते, तालुका उपाध्यक्ष, भिवंडी, प्रताप नारायण विशे, विभाग अध्यक्ष, पडघा, सदानंद कोंडू गोरले, विभाग अध्यक्ष, बोरिवली विभाग, नरेश शेलार, उपतालुकाध्यक्ष, भिवंडी, मनोज मराठा, पडघा शहराध्यक्ष, अविनाश गर्दे, गुरुनाथ पाटोळे, उपविभाग अध्यक्ष, रुपेश तेलवणे, गुरुप्रसाद चौधरी, पडघा शहर उपाध्यक्ष, संतोष बाणे, मनोहर पष्टे, अभिजित विशे, सोपान पाटील यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणारा हा यशस्वी उपक्रम ठरला आहे. हिंदुजा नायक सन्मान राजसाहेब ठाकरे यांचा 14 जूनला वाढदिवस होता. वाढदिवसानंतर आम्ही 25,000 वह्यांचा निर्धार केला होता भिवंडी लोकसभेमध्ये पूर्ण वाटण्याचा. त्यामध्ये भिवंडी तालुका आला, शहापूर आला, मुरबाड आला, वाडा आला, कल्याण ग्रामीण भाग आला. या 5 तालुक्यांमध्ये शालेय वह्या वाटण्याचा ही संकल्पना आम्ही घेतली होती. त्यामध्ये आतापर्यंत शहापूरचा पूर्ण भाग झालेला आहे, शहापूर तालुका. आज आम्ही पडघा परिसरात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पडघा व पडघा परिसरातील आज जे पदाधिकारी आहेत यांनी हा पूर्णपणे आजचा नियोजन केलेलं आहे वही वाटपाचा. आणि हे गोरगरीब मुलं शिकली पाहिजेत आणि शिक्षण ही भविष्याची काळाची गरज आहे आणि त्यांच्यापर्यंत न पोचता बाकी आपण पोचलो पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे. ह्यो उद्देश ठेवून आम्ही सुरुवात केली आणि या गोरगरीब मुलांचे आशीर्वाद हे राजसाहेबांना मिळाले पाहिजेत एवढीच संकल्पना घेतलेली आहे. आणि आता ह्यो साधारण 10वा वर्ष आहे. पडघ्या शहरापासून सुरुवात केली होती, पडघ्या विभागात केली, विभागातनं लोकसभेत केली. अशा प्रकारे आम्ही पसरत आहोत आणि आम्हाला बरेचसे लोक मदत करतात. पडघा परिसरातील सर्व पदाधिकारी यांनी मदत केली आणि त्यांनी आज त्या गोष्टी सगळ्या नियोजन केलेले आहे. मी आता तर सरांनी जे सांगितलं या तोच विषय महत्वाचा आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. या बोलण्यामध्ये खूप काही जडलेलं आहे. आपला समाजामध्ये काहीतरी देणं आहे, आपल्या समाजाला काहीतरी आपला देणं लागतो. ह्यो जो आहे प्रत्येकाने जर विचार केला तर गोरगरीब मुलं ही चांगल्या हुद्द्यावर जातील, शिकतील, सुशिक्षित होतील आणि शिक्षण मिळेल. आणि त्यांना आता आम्ही चोंड्याला गेलो होतो. चोंड्या ठिकाणी असा परिस्थिती आहे, तिन्ही ठिकाणी डोंगर आणि मध्ये शाळा होती. 2-2, 3-3 किलोमीटर मुलांना चप्पल पण नाही घालायला, एवढी खराब परिस्थिती आहे. तर त्यामुळे जे सरांनी सांगितलं हा उद्देश किंवा हे ज्या म्हणी आहेत या जर सगळ्यांनीच जर अवलंबल्या तर गोरगरीब मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळू शकतं. दरवर्षीप्रमाणे तुम्ही आमच्या शाळेला वह्या वाटप करता याबद्दल आम्ही ग्रामस्थ आणि शिक्षक आमचे सगळे शिक्षक कमिटी सुद्धा आम्ही आभारी आहोत. मॅडमने सांगितलं की तुम्ही मराठी दिनानिमित्त गुणगौरव करता. मराठी भाषा टिकावी यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे खूप प्रयत्न करत आहेत आणि त्यांचे आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत.
त्यामुळे आपलं तो कर्तव्य आहे मराठी गुरुजनांचा सत्कार करणे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्यांचे हात घ्यावे, अशी ही जुनी आपली म्हण आहे. तर या म्हणीमध्ये माझा असा प्रांजळ मत आहे का देणाऱ्याने प्रामाणिक मनापासून जे गरजू मुलं आहेत त्यांना दिलं पाहिजे आणि हे आपला कर्तव्य बनतोय. का आपण जीवनामध्ये आलो आणि गरजूंना मदत करू शकलो नाही तर आपला जगून काही फायदा नाही. त्यामुळे हा 10वा वर्ष आहे. आम्ही दरवर्षी या शाळेमध्ये येतोय. सुरुवात फक्त प्राथमिक मराठी शाळेपासून सुरुवात केली होती 10 वर्षापूर्वी. आज आम्ही विभागात वाटता आम्ही पूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये आज 5 तालुक्यांमध्ये वया वाटतोय. भिवंडी, शहापूर, वाडा, मुरबाड आणि कल्याण अशा पूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये आम्ही यावर्षी 25,000 वयांचा संकल्प घेतला होता. तो आता बऱ्याच ठिकाणी पूर्णत्वास येऊन आम्ही पडगाव विभागात सुरुवात करत आहोत आणि सर्व मुलांना सन्मान राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शालेय साहित्य दरवर्षी देतो आणि या मुलांचे गोरगरिबांचे राजसाहेबांना आशीर्वाद मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि पडगाव विभागाचे सर्वांचे आभार मानतो का हे दरवर्षी उपक्रम सगळेजण यामध्ये खालीचा वाटा घेऊन करतायत. एवढे म्हणून माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.